तर आज आपण FY BCom फायनल अकाउंटचा पेपर पाहणार आहोत. सेकंड सेमिस्टरचा 2019 पॅटर्नचा आहे, CBSE सेमिस्टर 2 आणि 50 मार्कसाठी आहे. 50 मार्क. बाकीचे 50 मार्क आपल्याला असाइनमेंटचे भेटल आणि प्रॅक्टिकलचे भेटतात, म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतरने आपण बघू ह्यामध्ये काय काय दिलं आहे. क्वेश्चन नंबर 1 फिलिंग द ब्लँक दिलं आहे. 5 आउट ऑफ 7, 7 पैकी 5 लिहा. तर आपण पोरं खूप हुशार आहे. एक चुकल्यावर दुसरं बरोबर येऊ शकतो, म्हणून आपण सगळं लिहू, एक पण सोडायचं नाही. तर पहिला प्रश्न आहे, इज द शॉर्टकट की फॉर लेजर क्रिएशन. लेजर क्रिएशन करायचं आहे व क्रिएट करायचं आहे तर काय वापरतो आपण ते लिहा. नंतरने इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस लेजर अकाउंट इज क्रिएट अंडर द डॅश ग्रुप. कोणत्या ग्रुपमध्ये, कोणत्या ग्रुपमध्ये इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स करतो आपण ते लिहा. त्यानंतर तिसरा आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज जेव्हा आपण 11वीला जो अकाउंटमध्ये असेल त्याला माहिती असेल रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये काय वापरतात. तर चौथा बघू आपण, एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम ऑफ अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज नो ॲज डॅश. तर हो पण 11वीला प्रश्न येऊन गेला आहे. तर नंतर बघू, अंडर ॲव्हरेज प्रॉफिट मेथड गुडविल डॅश नॉन ऑफ इयर परचेस. त्याचा एक येईल, गुडविल इज अँड डॅश असेट. गुडविल कुठली असेट आहे ती लिहा. त्यानंतरने विल, 7वा, रेफरर डॅश रेफरर टू द व्हॅल्यू ऑफ रिप्युझेशन और नेम अँड फार्म ऑफ अ बिझनेस. त्यानंतर बी बघू. बी मध्ये त्यांनी मॅच द पेअर सांगितलं आहे, जोड्या लावा. कोणतेही 5 सोडवा, 7 दिल्यात. तर पहिलं बघू, पहिलं काय सांगितलं आहे, शॉर्ट वर्किंग आहे. नंतरने रॉयल्टीज आहे, लेसेस ॲग्रीमेंट आहे, NRR लिहा. NRR नॉर्मल रेट ऑफ रिटर्न असेल आहे. आणि कॉपीराईट लिहा. लाईफ मेंबरशिप फीस लिहा आणि रिन्यू रिसिप्ट. आता बी मध्ये बघू आपण, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला आहे, गिव एक्झिक्युटिंग राईट्स ऑफ ऑदर ऑफ ओरिजिनल वर्क. तिसरा आहे, ॲन ॲग्रीमेंट बिटवीन लेसर अँड लेसेस व्हेन. चौथं, व्हेन शॉर्ट वर्किंग कॅन नॉट बी रिक्युपेड. त्यानंतर चौथा बघू. 5वं, periodic पेमेंट टू ऑनर फॉर यूजिंग हिज असेट. त्यानंतर 6वं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्यानंतर 7वं, कॅपिटल रिसिप्ट. ह्यांचा जोड्या योग्य पद्धतीने लावून घ्या. त्यानंतरने आपण क्वेश्चन नंबर 2 बघत आहे, राईट शॉर्ट नोट. शॉर्ट नोटवरती जास्त लोड नका घेऊ मित्रांनो, कारण शॉर्ट नोटसाठी काही मेन धड्यातले प्रश्न उचलतात आणि हा प्रश्न आपल्याला माहीत पण असेल तर आपण त्याची उजळणी करून घेऊ. अ प्रोसेस ऑन व्हॅल्युएशन ऑफ इंटॅन्जिबल असेट. इंटॅन्जिबल असेट सांगितलं आहे. त्यानंतर बी,
फ्युचर ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सांगितलं आहे. एक्सपेंडिचर अकाउंटचे फीचर्स काय काय आहे ते लिहा. नंतर सी बघू. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल द टर्म शॉर्ट वर्किंगचं एक्सप्लेन करा. त्यानंतर डी एक्सप्लेन इन ब्रीफ द टर्म गुडविल, एक्सप्लेन करा ब्रीफ द टर्म गुडविल. त्यानंतर बघू क्वेश्चन नंबर 3. फॉलोइंग द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे. हा खूप सोपा अकाउंट असतो. रेसिडेन्सी स्पोर्ट क्लबकडून आला आहे रायपूर फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2019. तर आपण कॉलम आखू शकता. आणि त्यांनी प्रीपेड काय सांगितले करायला तर बघून घेऊ आपण. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2019. प्रीपेड आपल्याला पुढे दिला असेल तरी आपण बघू नंतर. ही आहे समरी रिसिप्टची आणि पेमेंटची. हा करताना आपल्याला फक्त सोपं लक्षात ठेवायचं की रिसिप्ट आणि पेमेंट हे ज अपोजिट होईल बॅलन्स शीटमध्ये. तर आपण ते पुढे बघून घेऊ. तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊयात. ए सबस्क्रिप्शन ऑफ 3000 आउटस्टँडिंग फॉर 2019. त्यानंतर बी इंटरेस्ट फीस अँड मेंबरशिप फीस. इंटरेस्ट आणि मेंबरशिप फीस टू बी ट्रेस्टेड ॲज कॅपिटल रिसिप्ट इन फुल. आता त्यांनी काय सांगितलं. यू आर रिक्वायर्डेड फॉर प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायला सांगितलं आहे. कधीचं सांगितलं आहे. एंडेड 31 डिसेंबर 2019. खूप सोपा प्रश्न आहे हा, सोडून घ्या मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन 4 बघू आपण. जयस्वाल ट्रेडर्स कोल्हापूर हॅज एंडेड completable profits after provide for taxation during the last 5 years as under. 5 वर्षाच्या आतला आहे. इयर दिलाय 2016, 17, 18, 19, 20. 5 इयर दिलेत. आता प्रॉफिट बघू आपण. 2016ला 40 झालाय, 2017ला 41, 2018ला 47 आणि 2019ला 46 आणि 2020ला 46 झालाय. तर बघू त्या पुढं काय दिलंय. द कॅपिटल एम्प्लॉयड इन द बिझनेस ₹4 लाख ऑन विच द रिझॉनेबल रेट ऑफ रिटर्न दिलाय त्यांनी 10%. is expirated. Calculate the value of goodwill as per. गुडविल सांगितलं त्यांनी. पुढे बघू. त्यानंतर कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अँड. त्यानंतर बी मध्ये सांगितलं आहे कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. तर ॲव्हरेज प्रॉफिट आणि सुपर प्रॉफिट आपल्याला काढायला सांगितलं आहे ह्याचं. तर ते काढून घ्या. त्यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 5. बी लिमिटेड लेसेड अ प्राइस ऑफ लँड फ्रॉम ए लिमिटेड फॉर 15 years from 1
1 जानेवारी 2018 ऑन द फॉलोइंग टर्म. ह्यामध्ये टर्म दिलं आहे. तर आपण एक एक करून बघून घेऊ काय आहे नीट. बी लिमिटेड शॉल पे अ मिनिमम रेंट ऑफ 16,000 फॉर द फर्स्ट इयर with an annual increase 2,000 per year in every subsequent year. सेकंड आहे रॉयल्टी टू बी पेड at ₹5 per ton of coal. फोर्थ आहे द ॲक्च्युअल आउटपुट फॉर द फर्स्ट 4 year वॉज ॲज फॉलोज. तर कॉलम दिला आहे आपल्याला, इयर आणि आउटपुट दिला आहे. पहिलं बघू काय. प्रेपर वर्किंग टेबल 7 मार्कासाठी वर्किंग टेबल असणार आहे. आणि दुसरा आहे यू आर रिक्वायर्ड टू पास नेसेसरी जनरल इंटरेस्ट फॉर 2 year इन द बुक ऑफ ए लिमिटेड लँडलॉर्ड ओनली 8 मार्क्ससाठी. तर अशा प्रकारे हा पेपर होता अकाउंटचा.